कोणत्याही नेत्याचा वाढदिवस म्हटलं की भव्य दिव्य सोहळे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी हे चित्र नेहमीच दिसत असतं। मात्र असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवशी विकास कामांना प्राधान्य दिलं आणि त्यासाठी वाढदिवस असून सुद्धा ते गडचिरोलीमध्ये होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक प्रकल्पांचं आणि दवाखान्यांचं भूमिपूजन देखील केलं। पाहुयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस समाजाभिमुख कार्यात, थाटामाटात वाढदिवस टाळत विकास दिन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेचं कौतुक। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवशी कोणताही थाटमाट टाळलाय। कुटुंबासोबत किंवा राजकीय कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा न करता त्यांनी आजचा दिवस गडचिरोली जिल्ह्यात घालवला। फडणवीस लॉइड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या पोलाद निर्मिती प्रकल्पाच्या पायाभरणी सोहळ्यात सहभागी झाले। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा अशी ओळख पुसून पहिला जिल्हा करण्याचा निर्धार बोलून दाखवलाय। जन्मदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीमध्ये होते। घोणसरी येथे 4.5 MTPA स्टील प्लांटचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं। हेडरी ते कोणसरी स्लरी पाईपलाईनचं उद्घाटनही पार पडलं। हेडरी येथे आयर्न ओर आणि ग्राइंडिंग युनिटचं उद्घाटन पार पडलं। आयर्न ओर आणि ग्राइंडिंग महाराष्ट्रातलं पहिलं युनिट आहे। कोणसरीत 100 खाटांच्या रुग्णालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। कोणसरीमध्ये आधुनिक CBSE शाळेचंही भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोह खनिज असतानाही कोणीही उद्योग उभारत नव्हतं। मात्र 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी 2017 साली गडचिरोलीत लॉइड्स मेटल या स्टील प्लांट कंपनीचा शुभारंभ केला आणि 2024 साली पहिल्या प्लांटचं उद्घाटन पार पडलं। त्यामुळे गडचिरोलीचं चित्र बदलून स्थानिक लोकांना रोजगार मिळाला, तर दुसरीकडे अनेक नक्षलींनी आत्मसमर्पण देखील केलंय। या लॉइड कंपनीने आमचे जे पूर्वाश्रमीचे माओवादी आहेत, ज्यांनी बंदूक टाकली, आज त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे। माओवाद मुक्त अशा प्रकारचा गडचिरोली जिल्हा हा आपण करणारच आहोत। हा गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा समजला जातो। येत्या काळामध्ये हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा समजला गेला पाहिजे, असं आपलं स्वप्न आहे। लॉइड्स मेटल या स्टील प्लांटमुळे आतापर्यंत हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे। आता हे काम पूर्ण झाल्यावर आणखी 20,000 लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे। आपण इंटिग्रेटेड स्टील प्लांटचं देखील या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। तर या प्लांटमधनं किती लोकांना रोजगार मिळेल? त्यांनी सांगितलं 20,000 लोकांना या प्लांटमधनं रोजगार मिळेल, 20,000, आणि 30 महिन्यात हा प्लांट पूर्ण करून आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हा रोजगार मिळेल। नक्षलग्रस्त आणि मागासलेला जिल्हा अशी आतापर्यंत ओळख असलेला गडचिरोली जिल्हा आता आधुनिक स्वरूपामध्ये स्टील सिटी बनतोय। गडचिरोली आता स्टील हब होण्याच्या मार्गावर आहे। कधी मुख्यमंत्री म्हणून तर कधी उपमुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीकडे फडणवीसांनी लक्ष दिलंय। त्यामुळे गडचिरोली आता विकासाच्या मुख्य प्रवाहात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे वाढदिवशीही फडणवीसांनी गडचिरोलीच्या विकासाला महत्त्व दिल्यानं त्यांचं कौतुक केलं जात आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।